परळी तालुक्यातील भोपला या ठिकाणचे रहिवासी असलेल्या महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाने आता गती घेतलेली आहे। कारण या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। मात्र त्यांच्या भेटीनं त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही। या गुन्ह्याच्या आरोपी जे आहेत त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही किंवा कोणाचा सहभाग आहे ते सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही। म्हणून या ठिकाणी हताश होऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या ठिकाणी विषारी द्रव्य प्राशन करून त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या संदर्भात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अगोदरच माध्यमांना आणि या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं होतं की जर या एवढ्या दिवसामध्ये माझ्या नवऱ्याच्या जे खुनी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत किंवा संबंधितांना अटक केलं नाही तर आपण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या ठिकाणी स्वतःचं जीवन संपवू। त्याप्रमाणे आज पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्ञानेश्वरी मुंडे व महादेव मुंडे यांच्या आई त्या ठिकाणी रुजू झाल्या, दाखल झाल्या आणि त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्यानंतर विषारी औषध जे आहे ते विषारी जे द्रव्य आहे ते पिऊन त्या ठिकाणी त्यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आपण क्षणोक्षणाची माहिती पुढच्या काळात घेऊया। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, बीड। SP साहेबांची आपली भेट झाली। SP साहेबांनी LCBला गुन्हा देखील वर्ग केला आणि त्यांनी पथक तयार करून तात्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी। कोण आरोपी ते नाव नाही सांगितले। मग ते पथक जाणार होतं त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना त्यांनी आपण सांगितलं त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले LCBला गुन्हा वर्ग करू। LCBला गुन्हा वर्ग करू म्हणलं आमचं जरा हे झालं, बोलणं झालं, सगळं बोलणं झाल्याच्या नंतर ते बाहेर येऊन तुम्हाला बाईट दिल्याच्या नंतर मी ते PI कुलकर्णी साहेब म्हणून त्यांनी बोलवलं म्हणून भेटायला गेलो तर ते इकडे त्यांनी 20 पार्जन केलं। ते त्वरित दवाखान्यात घेऊन आले आता ॲडमिट केलं आहे। आता ते ICUमध्ये नेणार आहेत। ते जे पेलेलं असतं ते बाहेर काढायचे असते ते सगळे शरीरामधून ते बाहेर काढून कळण आपल्याला काय झालं ते। मात्र 18 महिन्यापासून वारंवार पोलिसांनी तुम्हाला आश्वासनं दिली। अधीक्षक साहेब नवीन आलेत नाही, 2-4 महिने झाले यांना। हे IPS आहेत, पहिले जे होते ते ट्याम्याच होते, दोन्ही बी नौकरच होते। पण यांनी पण अनेक वेळा आश्वासन दिले नाही, ह्यांनी आश्वासन दिलं मग ह्यांनी फाईलपर्यंत पोहोचलेत ना। लाचच्या ज्या टायमाला आपल्याला जे गरज आहे तिथपर्यंत हे पोहोचलेत। आज उद्या 2 दिवसात आरोपी आणतो म्हणले होते। विश्वास असताना देखील असं टोकाचं पाऊल का उचललं? आता लेडीज मिळत नाही म्हणून न्याय मिळत नाही, तिची कंडिशन आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली। ते डेली मीडिया ट्रायल, पुन्हा तिला ते लेकराचे शिकवण करीन का पोलीस स्टेशनला चक्र आणीन। आता पोलीस स्टेशनला चक्र आणणं बी सोपं नाही। आमचं का परळी आणि केज 65 किलोमीटर अंतर आहे। लेडीजला कुठवर जाणार एकटी? आम्ही कामात असल्यावर तिला जाता येणार कुठं? आता माझं एवढंच म्हणणं आहे की अधिवेशनात मुद्दा मांडून तात्काळ SIT CID ह्याच्यात लावून द्यावं। सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक झालेत। मग आता लेडीजचं तुम्हाला तर माहिती, लेडीजचं समाधान झालं नाही। आता ती स्वतः खेटती इथपर्यंत। आता SP ऑफिसला नाही म्हणजे IP साहेबाकडे 2दा-3दा आली। नंतर संयम तुटलाय असं वाटतंय का? संयम तिचा तुटलाय। तत्काळ निर्णय घेण्याची SP साहेबाला गरज आहे। पथक तयार करावं, काही बी करावं, तत्काळ त्यांना आरोपींना कोण आहेत ते अटक करावं। अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांना मुद्दा मांडायला पाहिजे। जे समोर आले त्यांना भेटायला, घरी भेटायला ते अगर ताई आहेत, सुप्रिया ताई, अगर पंकज ताई आहेत, धनुषेठ आहेत, यांनी हे मुद्दा मांडावं। या सर्व प्रकरणात विचारणा केली का तुम्ही? पंकज नाव घेतलं म्हणून ताई साहेबांनी नाही। ताई साहेबांना मी एकदा भेटलो होतो तर ताई साहेब म्हणले आपण SP साहेबाला बोलू। तेव्हा ते SP तुम्हाला माहिती बारगळ साहेब कसले होते। नाही, त्याच्यानंतर 7 महिन्यात आत्ताच्या 7 महिन्यात नाही, ताई साहेबांशी बोलणं झालं नाही। आरोपी निष्पन्न झालेले आहेत का? आरोपी निष्पन्न नाही, फक्त ते आम्हाला डाऊट आहे त्याच्यावर जातो म्हणले आम्ही। ठीक आहे.